हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार. 2 मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही हालचाली. मोर्चामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याची उत्सुकता. हिंदी सक्ती विरोधात मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली. 6 ऐवजी आता 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा, तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार. पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशेल फेटाळली. मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना, राज ठाकरेंचा टोला, तर दादा भुसे रिकाम्या हाताने परतले. हिंदी सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. भाजपच्या एकाधिकारशाहीला हाणून पाडणार, ठाकरेंचा इशारा. पहिली ते 10वी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळात स्वीकारला. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा. तर हिंदी सक्ती नसल्याचं फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट. टीकाकारांच्या बापाला मोदींनी 6,000 दिले. आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. अंगावरचे कपडे, बूट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच मिळाल्याचं वक्तव्य. विरोधकांकडून हल्लाबोल, तर मुख्यमंत्र्यांनी कान उपटले. शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार. अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या अहवालात भीती. मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवर 9 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडला. माणसाची वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ. भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा. नंतर चुकीचा अर्थ न काढण्याचं आवाहन. जाधव ठाकरेंचा पक्ष सोडणार नाहीत, शरद पवारांचा विश्वास. विदर्भामध्ये अनेक भागात पूरस्थिती. वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्याला पावसाने झोडपलं. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली. पाझर तलावाचा सांडवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. वर्ध्यामध्ये यशोदा नदीला पूर. पुरात अडकलेल्या 3 मुलांना वाचवलं. तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यामध्ये अडकली कार. चालक सुखरूप. नीरा नदीमध्ये नानोबांच्या पादुकांचं स्नान. पालखी लोणंदमध्ये दाखल होणार. तर संत नामदेव महाराजांची पालखी अंबाजोगाईमध्ये दाखल. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रिंगण सोहळा संपन्न. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल. पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर असलेल्या अंतराळ केंद्रात जाणारे पहिले भारतीय ठरले.